चला फिल्डिंग लावा आणि लगेच मॅचला आपण सुरुवात करूया. चला वेळ खूप या मॅचसाठी वाचला आपण पाहू शकाल. खूप चांगली चला विचुंबे टीम बॅटिंग करणार आहे. टॉस जिंकलाय, सलामीसाठी उतरायचं आहे आपण लगेच आणि फिल्डिंग सजून लगेच गोलंदाजीसाठी सज्ज होतील. अंगद पाटील पाहायला मिळतील तुम्हाला. अंगद पाटीलचा खेळ आपण बरीच वर्ष पाहत आहे. अगदी खारघर जवळ असणारं एक छोटंसं गाव इनामपुरी आणि त्या गावचा हा संघ बरीच वर्ष खेळत आहे. अगदी नवीन नवीन खेळाडूंना घेऊन असताना संघ बनवलाय. त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा गाजवत राहिला. त्यानंतर रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा रायगडच्या पटलावर रायगडचं नेतृत्व करताना आपण पाहिलं. रायगडसाठी चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिली. 6 बॉलमध्ये 5 धावा 4 धावा डिपेंड करताना आपण बऱ्याच वेळेला त्याला रायगडसाठी पाहिलं आहे. आणि इनामपुरी एक्सप्रेस रायगडचा एक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून इनामपुरी टीमकडून सातत्यानं आपण त्याला पाहिलं आहे. षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय अंगद पाटील आणि त्याच्या समोर मात्र सलामीसाठी किरण भुईर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याच्याबरोबर स्वप्नील कांबळेला आपण पाहू शकाल. स्वप्नीलला सुद्धा बरीच वर्ष आपण पाहिलं आहे. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा सुद्धा खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं विचुंबे टेनिस क्रिकेटसाठी बरीच वर्ष खेळतोय. किरण भोईर बरीच वर्ष सलामी करतोय. सलामीला येत असताना चांगला खेळ. मग शिवकरच्या मैदानावर मागच्या टुर्नामेंटमध्ये काही जबरदस्त खेळ राहिला. 50 धावांची अर्धशतकीय पारी त्याच्या नावावर पाहायला मिळाली. लांब लांब षटकार आपण पाहिले. परंतु आज मात्र या मॅचमध्ये एका बाजूला अंगद, दुसऱ्या बाजूला मग विचुंबे संघ आणि काय लढत असेल हे सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. मॅच क्रमांक विनर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. KPC इनामपुरी आणि त्यांच्या बरोबर भोईर ब्रदर्स आपण पाहता. भैरवनाथ क्रिकेट संघ, विचुंबे संघ. स्ट्राईकवर स्वप्नीलला आपण पाहत आहे. नो स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल किरण. तर बॉलिंग मार्कवर एक्सप्रेस तेज तर्रार वेगवान गोलंदाज अंगद पाटील. पहिला बॉल, पॉवर प्ले 1 सुरुवात. पहिलाच बॉल, बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग. सरळ खेळले होते स्ट्रेट बॅटनं, स्ट्रेट फॉरवर्ड. त्यानंतर मग चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि पहिला बॉल मात्र इथून डॉट टाकत असताना अंगद पाटील. स्वप्नील कांबळेला आपण पाहू शकाल. कारण अंगद पाटीलच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन खूप सारे आहेत. एखादा फास्ट, एखादा स्लोवर वन, त्यामध्ये मग व्हेरिएशन करणं, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. कारण बरीच वर्ष तुम्ही त्याला पाहिलं आहे आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर तो सातत्यानं रायगड टेनिसमध्ये खेळत असतो. त्यानंतर मग त्या संघामध्ये खेळताना आपण पाहिलं आहे. बॅटिंगसाठी सुद्धा त्याला पाहिलं. परंतु गोलंदाजी करताना 2 बॉल पहिले इथून डॉट टाकतोय. चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल शांत ठेवतोय स्वप्नीलला. पुढचा बॉल असेल. पुढच्या बॉलवर सुद्धा काय घडतंय बघा. स्वप्नीलला जर आपण विचार केला, बीट केलं जात आहे आणि त्या बीटचा फायदा इथून मात्र अंगद पाटील KPC इनामपुरीला येणारा आणखी एक डॉट बॉल. 3 बॉल बॅक टू बॅक डॉट टाकतोय. 3 बॉल बॅक टू बॅक डॉट खेळत असताना स्वप्नील. परंतु आता अंगद पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळेला आपण पाहू शकाल टॉपेज पाहायला मिळेल. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धावेसाठी पाहायला मिळेल. 4 बॉल संपलेत आणि त्या 4 बॉलमध्ये 1 धाव इथून जोडली. अकाउंट ओपन केलंय ते म्हणजे विचुंबे टीमचं 1 धावेनं. चला चिंचपाडा संघ मगाशी सुद्धा आपल्याला कॉलिंग दिलाय. पुन्हा एकदा आयोजकांकडून सूचना येते. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. कारण आजच्या रात्रीमधून एक संघ आपण सुपर 6 साठी क्वालिफाय करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही येऊन थांबायचा. सामना होणार आहे. अवांतर बॉल, वाईटची सांगता अवांतर बॉल इथून सांगितला जातो आहे आणि या अवांतर धावेनं धावसंख्या आता 2 या अंकावर. खूप बाहेर बॉल पाहायला मिळेल. अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. किरण भोईर पूर्णपणे ऑफस्टंपच्या बाहेर निघाले. परंतु बराच दूरवर आणि पंचांनी सांगितलंय खरा बॉल. यावेळेला सुद्धा हा बॉल तुम्ही पाहू शकाल. शरीराचा वेध घेतला जातोय, अंगाला अडला गेलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहत असाल तर हा बॉल सुद्धा अगदी विचार केला तर अप्रतिम डिलिव्हरी.
आपल्यामधील गुणवत्ता, आपल्यामधील क्लास, आपल्या गोलंदाजीचा दर्जा इथून मात्र दाखवत असताना अंगद पाटील हा मात्र एक अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करतोय. 5 बॉल त्यानं टाकलेत, 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय आणि चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये इनामपुरी टीमसाठी या पहिल्या ओव्हरमध्ये करतोय. या वेळेला फिरून खेळण्याचा प्रयत्न केलाय किरण भोईरनं. चेंडू बराच उंच हवेमध्ये राहिलाय, बराच वेळ हवेमध्ये चेंडू होता, परंतु 2 धावा मात्र पूर्ण केल्या. किरण आणि स्वप्नीलनं 2 धावा मिळवल्या. 6 बॉल पहिले समाप्त झाले. पहिल्या षटक पॉवर प्लेचं इथून संपलाय आणि अंगदनं मात्र खर्च केल्या आपल्या गोलंदाजीमध्ये फक्त 4 धावा. चांगले षटक राहिले, चांगली गोलंदाजी केली त्यानं आणि चांगल्या षटकाचा नमुना इथे पेश केलाय आणि इनामपुरी संघाला पहिल्या षटकामध्ये त्याने फ्रंटफुटला सध्या ठेवलाय. फक्त 4 धावसंख्या खर्च करताना थोडंसं बॅकफुटला पहिल्या षटकामध्ये भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे संघ धावसंख्या 4. षटक क्रमांक 2 सुरू झालाय आणि त्यातील पहिला बॉल आपण पाहत आहे. अलॉंग द कार्पेट वेगानं चेंडूला फील्ड केल्यानंतर अंगदनं थ्रो सुद्धा केला आणि त्यानंतर मिळवली. आणखी एक सिंगल टीम तुम्ही पाहताय, संघ आहे विचुंबे संघ. एकदा मिळाली, 1च्या मदतीनं धावसंख्या आता 5 अंकावर तुम्हाला 5 रन्स पाहायला मिळतील. 5 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. किरण स्ट्राईकवर येतोय. किरणकडे सुद्धा आक्रमकता आहे, आपल्यामध्ये चांगले मोठे फटके आहेत, ते आता या मॅचमध्ये दाखवणं गरजेचं राहील. तर इनामपुरी संघ आणि त्या संघासमोर धावा सुद्धा येणं महत्वाचं आहे. क्लास दाखवलाय, फक्त दिशा दिली, फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलाय. 4 धावेसाठी येणारा हा चौकार. स्पर्धेचा दर्जा जर आपण पाहिला अगदी उमेश सर, कारण अशा पद्धतीची नियमावली, कारण तुम्ही प्लेइंग 11 लिस्ट आयोजकांपर्यंत स्कोररपर्यंत पोहोचवणं हे लीगमध्ये आपण पाहत असतो, परंतु मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ते पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेने यंदा आणखी एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी तो फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतो, त्या संघाचं नाव असेल, प्लेइंग 11चं नाव पाहायला मिळतं आहे, तुमचे 13 खेळाडू, त्यांची नावं आणि या साऱ्या गोष्टी. अगदी रायगडचं टेनिस क्रिकेट इतकं परिपक्व आणि क्रिकेटची क्रेज, महत्वाकांक्षा तुम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळेला चांगला बॉल, आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज कार्तिकला तुम्ही पाहू शकाल, कार्तिक म्हात्रे, आणि चांगल्या चेंडूची आणखी एक सांगता, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. स्वप्नील 5 चेंडूचा खेळ करतोय, 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. किरणच्या खात्यामध्ये 6 धावा 4 बॉलमध्ये. पुन्हा एकदा कार्तिक सज्ज होईल, 3 चेंडूमध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्यात आणि धावसंख्या स्थिर आहे ती 9 या अंकावर. मोठा फटका खेळण्याचा मानस आखलं होतं, प्रयत्न सुरेख होते, गुडघा टेकून खेळले होते किरण भोईर. चेंडू अगदी बॅटच्या किंचित एज आपण पाहिली आणि त्याच्यावर सिंगलने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक कंप्लीट झाले. 10 रन्स विचुंबे टीमचं आणि चांगली गोलंदाजीचा अगदी नमुना इथून केपीसी इनामपुरी संघ दाखवतोय. सरासरी कुठपर्यंत पोहोचला जाईल, कितीचा टार्गेट, कितीचा 1 या मॅचमध्ये राहत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय स्वप्नील, परंतु बॅटवर चेंडू प्रॉपर येत नाहीये आणि थोडंसं मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित ठेवलं जात आहे आणि ते चित्र पाहायला मिळालं. तब्बल 6 बॉल खेळलाय, 1 षटक तो खेळलाय आणि 2 धावा त्याच्या बॅटमधून. फारसं कमी चित्र स्वप्नीलच्या माध्यमातून हे पाहायला मिळत असतं, परंतु आज मात्र आपण पाहू शकाल बॅकफुटला पाहायला मिळतोय स्वप्नील. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला असेल तर एक सिंगल षटक इथून संपलाय. दुसरं 2 षटकांचा खेळ इथून पूर्ण झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असतील 4 धावा खर्च केल्या अंगदनं. कार्तिक म्हात्रेचं षटक क्रमांक 2 पॉवर प्ले 2 यशस्वी राहिलंय, 7 धावा आल्या आणि तब्बल
5.50ची सरासरी आणि धावसंख्या आहे ती विचुंबे टीमची विदाऊट लॉस 11 धावा. आता मात्र एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल. अगदी मग जर विचार केला तर धावसंख्येला वेग वाढवावा लागेल. धावा जमवणं महत्त्वाचं राहणार आहे. मग ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल ही सर्व क्षणचित्रे कव्हर केली जात आहे. स्पर्धेला अगदी कव्हर केलं जात आहे. सर्व हे टिपलं जात आहे आणि ती व्हिडिओच्या माध्यमातून असेल अगदी रीलच्या माध्यमातून तुम्हाला या साऱ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती अगदी तुम्ही पाहू शकाल. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या प्रत्येक गोष्टीला फेमस होणं या साऱ्या गोष्टी आपण पाहत असतो आणि तेच दाखवलं जाईल. षटक क्रमांक घेऊन 3 पुन्हा एकदा येतोय. वैयक्तिक कोट्यामधील आपण जर पाहिलं असेल तर पहिलं आणि तिसरं षटक सांघिक असेल. अक्षय पाटीलला आपण पाहत आहे. अक्षय पाटील म्हणजे कदाचित चौथं षटक अंगद पाटील सुद्धा हाताळू शकतं. हे सुद्धा एक रणनीती काहीतरी असेल अक्षयच्या हातामध्ये दिलेलं आहे. तिसरं षटक कसं राहत आहे. स्वप्नीलवर आता प्रेशर आहे का आणि ते प्रेशर थोडंसं जाणवत आहे परंतु ते प्रेशर थोडंसं तो रिलीज करेल का. त्याच्याकडे सुद्धा गुणवत्ता आहे क्लास आहे आणि तो क्लास इथे दाखवेल का. आपल्यामध्ये असणारी चांगली फलंदाजी तो दाखवेल का आणि ती फलंदाजी दाखवणारा हा फटका होता का. परंतु फुलटॉस बॉल ताकदीचा अभाव ताकद कमी पडली आणि त्यानंतर डीप मिडविकेटला वायडिशला टिपलेला झेल आणि स्वप्नील कांबळे स्वतःवर निराश आहे नाराज आहे आणि फटका इथून फसलाय आणि बॅट्समन स्वप्नील कांबळे फलंदाज इथून बाद. पहिला धक्का लागलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि इथून मात्र स्वप्नील बाद झालाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 11वर हा झटका पहिला. स्क्रीनवर तुम्ही आमचे ओमकेशजी गोंदलेना आपण पाहू शकाल. अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल. ड्रोन कॅमेरा आणि आमचे बंटी यांना तुम्ही पाहू शकाल. ही सर्व प्रत्येक मैदानाच्या कानाकोपऱ्या कव्हर केला जातोय. प्रेक्षक असतील आणि या साऱ्या गोष्टी कव्हरेज केलं जात आहे. खूप चांगली स्पर्धा प्रत्येक गोष्टीची माहिती. परंतु टीम थोडीशी मी म्हणे विचुंबे संघ अडचणीचा सामना करतोय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर त्यांच्याबरोबर बंटीला तुम्ही पाहताय. सर्व त्यांची टीम सर्व शिलेदार या स्पर्धेचे पाहायला मिळतील. तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपण पाहिले. स्वराज्य निर्माण करताना ते तोरण बांधलं आणि मुठभर मावळ्यांच्या बरोबरीनं ते काम आपण पाहिलंय. आणि या स्पर्धेला सलग 15 वर्ष या सर्वांची साथ लाभली आहे आणि आजही साथ तितक्याच हातात हात धरून या सर्वांनी ती पूर्ण केली आहे आणि ती स्पर्धा कव्हर करत असताना 15 वर्ष मेहनत घेत आहेत. अक्षय पाटील चांगली गोलंदाजी करतोय. आमच्या कैलास दादांना तुम्ही पाहू शकाल. स्क्रीनवर दाखवलं जात आहेत. अगदी एक दमदार व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस एक डॅशिंग व्यक्तिमत्व संजय शेठ ठाकूर यांच्या बरोबरीनं सातत्यानं खांद्याला खांदा लावून मग आमचे सतीश दादा म्हात्रे असतील त्यांना सुद्धा बरीच वर्ष आम्ही पाहतो. एक उत्कृष्ट क्रिकेटर उत्कृष्ट गोलंदाज. इथून मात्र फलंदाज तुम्ही पाहिलं असेल अविनाश पाटील मैदानामध्ये आलेत आणि त्यानंतर आता बऱ्याच उशिरानं येणारा विचुंबे टीमसाठी हा षटकार आणि या षटकारामधून अगदी धावसंख्येला कुठपर्यंत बळ दिलं जाईल धावसंख्या कुठपर्यंत पुढे सरकेल आणि षटकारानं एखादी ऊर्जा संचारली जाईल का हे सुद्धा पाहायला मिळेल. षटकाराला टीमची धावसंख्या पुढे सरकली 17 या अंकावर 17 ऑन अ बोर्ड. या वेळेला हा बॉल आपण पाहत आहे इनफिल्डला क्लिअर चकवा दिलाय. फसवलं बघा फिल्डरला फसवलंय. चेंडूला थोडासा टर्न घेतला बाजूने निघालाय
आणि धावा कशा येऊ देत, विचुंबे टीमसाठी ते येणं महत्वाचं आहे आणि त्या धावा येत आहेत. येणारा हा नशिबाचा अगदी फिल्डिंगच्या माध्यमातून आलेला हा चौकार विचुंबे टीमसाठी 4 धावा. 4 धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या तब्बल 21 या अंकावर. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला असेल, इनामपुरी संघाने सुद्धा पाहिला. शेवटच्या 3 मध्ये 3 ची गरज होती. जतीन भोईरचं षटक हे सुद्धा इनामपुरी संघाला माहीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना माहिती आहे की जितक्या कमी धावसंख्येपर्यंत रोखू त्या धावा आपल्यासाठी महत्त्वाच्या असतील आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील का, कारण मिसफिल्डचा चौकार पाहिला आपण. अविनाशांचा पाड स्वीप पाहायला मिळतोय. स्वीप करतायत. सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न परंतु वेगानं थ्रो केलाय. एक सिंगल मिळाली. अक्षय पाटीलनं खर्च केल्या 1 षटकारण 1 चौकारानं तब्बल 11 धावा. 3 षटकं संपली. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलमध्ये तब्बल जमली ती धावसंख्या 22 धावा. अगदी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बॉल संपले आणि 22 धावा. भैरवनाथ क्रिकेट संघ भोईर ब्रदर्स विचुंबे केपीसी इनामपुरी संघाच्या समोर. मुख्य व्यासपीठ, मुख्य मंच ड्रोनच्या माध्यमातून कव्हर केला जातोय. बंटी भोईर यांची ही कला तुम्हाला पाहायला मिळतीये. उत्कृष्ट फोटोग्राफर, एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व. 18 मध्ये 22 जमलेत. येणारे उर्वरित आता 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉलमध्ये जितके मोठे फटके येतील, जितकी धावसंख्या जमेल, ते विचुंबे संघाला दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करण्यासाठी खूप अनुकूल किंवा पोषक असणार आहे. आणि त्यासाठी अविनाश पाटील कुठपर्यंत प्रयत्न करेल, कारण अविनाशनं 5 बॉलमध्ये 11 जमवल्यात. किरण भोईर सुद्धा अद्याप मैदानामध्ये गोलंदाज येतोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. अरविंद पाटीलला आपण पाहताय. पाटील ब्रदर्स तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु अरविंद याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यांना फील्ड सुद्धा केलाय आणि त्यानंतर येणारा हा 4थ्या षटकाचा पहिला बॉल डॉट आलाय. अंगद काहीसा कानमंत्र देतोय, कारण त्याला माहिती आहे सध्याच्या स्थितीमध्ये 19 बॉल संपल्यानंतर 22 धावा म्हणजे फारशी धावसंख्या नाही आहे. कमीत कमी 40 पर्यंत रोखण्याचा मानस असू शकतो इनामपुरी संघाचा, परंतु विचुंबे संघ कुठपर्यंत जमवेल धावा हे सुद्धा पाहावं लागेल. फुलटॉस बॉल, फुलटॉसचा फुलटॉल वसूल केलाय आणि षटकार सरळ या वेळेला सीमारेषा ओलांडली. फ्लेक्स बॅनर आणि त्याच्यावर आदळलाय. येतोय स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफीचा हा आणखी एक षटकार. 6 धावा आणि या षटकारण धावसंख्या सरसावली वेगानं पुढे 28 धावा. ज्या वेळेला विचुंबे संघ अडचणीमध्ये असतो ना, अविनाश पाटील त्याची कला दाखवत असतो. अविनाश पाटील त्याचा क्लास, खेळ हे सारं काही तो दाखवत असतो. कारण म्हटलं जातं अगदी आपण जर विचार केला ना, तर मग अशा परिस्थितीमध्ये अविनाश पाटीलवर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. ती पार तो सुद्धा पाडतोय या मॅचमध्ये. पुढचा बॉल, अगदी हा सुद्धा चेंडू वेगाने निघतोय. निघालाय आणि निघालाय. क्षेत्ररक्षकाला फसवलाय. त्याच्या आधी सीमारेषा ओलांडली. विजयी चेंडूचा षटकारानंतर येणारा हा सुद्धा चौकार. कारण कदाचित कसं असतं ना, असं वाटतं की लो स्कोरिंग, परंतु जी टीम खेळते त्या प्रत्येक टीमला असं वाटतं की आमच्या टीमच्या धावा व्हाव्या, त्यानंतर धावा झाल्या पाहिजेत, या साऱ्या गोष्टी असतात. परंतु येणारा चौकार आपण पाहिला. चौकाराने धावसंख्या जमली 32. आता मात्र धावसंख्या चांगली सुरळीत मी म्हणेन सुस्थितीमध्ये पोहोचली आहे टीम विचुंबे संघाची. अविनाश मैदानामध्ये जसा आला तसा 8 बॉलमध्ये त्याने 21, त्यामध्ये षटकार सुद्धा आणि चौकारांचा समावेश. पुन्हा एकदा तयार.
चांगला फटका इथून खेळलाय डीपमध्ये. आपण पाहताय वायडिशमध्ये आहे क्षेत्ररक्षक, फेकी करतायत, सिंगल मिळेल. सिंगलनं धावसंख्या आता 33 अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल. अरविंद पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये चेंडू संपले 4 बॉल आणि धावसंख्या आहे ती विचुंबे टीम 33 धावसंख्या. तेहतीस रन्स तुम्ही पाहू शकाल. थोडीशी जे थंड वातावरण होतं त्या थंड वातावरणाला आपण पाहिलं असेल गरम करण्याचं काम अविनाश पाटीलनं केलंय. एक सिंगल मिळेल. किरण भोईर विचुंबे टीम सिंगलनं धावसंख्या आता 34 पाहायला मिळेल. चौथ्या षटकामधील अंतिम बॉल बाकी आहे आणि धावसंख्या 34. प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केले तर यश मिळतं, प्रयत्न केले तर यशस्वी होतो माणूस आणि प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. थंडीमध्ये अगदी तुम्हाला जितका खांब गाळता येईल तेवढं ते करावं लागेल. अविनाश पाटील, अविनाश पाटील ऑन द फायर. खेळाडू कक्षाला दिली सलामी आणि माझ्या बॅटिंग मधून मी या धावा जमवू शकतो, धावा टीमसाठी एक चांगली धावसंख्या सेट करू शकतो हे सांगत असताना येणारा अविनाशच्या बॅट मधून या इनिंग मधील हा तब्बल षटकार असेल 3रा षटकार. 6 धावेनं धावसंख्या जोडली गेली ती 40 धावा. 3 षटकामध्ये 22 होती. या षटकामध्ये 18 खर्च केल्या अरविंदनं आणि एक वेगळा उच्चांक सध्या तुम्ही पाहताय विचुंबे टीमचा 40 अंकावर. आता एक चांगला फायटिंग टोटल मी म्हणेन या मध्यरात्रीमध्ये आता जमवलंय सध्या या 4 षटकामध्ये. शेवटच्या 6 बॉलमध्ये आता मग अविनाश पाटील आणि किरण भोईर काय आक्रमक पवित्रा धारण करतायत. त्यांच्या बॅटिंगमधून काही आणखी वेगळं काही पाहायला मिळेल का की अंगद पाटील जो गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो आता या षटकामध्ये कमी धावा खर्च करेल. कारण अंगद पाटीलनं आता ठेवलेलं स्वतःचं षटक अंतिम, वैयक्तिक दुसरं, सांघिक 5वं आणि त्याच्यावर पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये तो किती धावा खर्च करतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं बनत आहे. दोन्ही टीमचे पाठीराखे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत असतील. अगदी दोन्ही संघाला सपोर्ट केलं जात आहे. गावाच्या नावासाठी खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि गावाच्या नावाचं क्रिकेट उंचावण्यासाठी हे दोन्ही संघ विचुंबे आणि इनामपुरी. पहिला बॉल षटक क्रमांक 5 मधील पहिला बॉल अगदी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता किरण भोईर यांचा. चेंडू अंगाला स्पर्श झाला, लेगबायची मिळाली सिंगल आणि आता या सिंगलने धावसंख्या 41. शेवटच्या अंतिम 5 बॉल आणि आता मात्र जो क्लास अद्यापर्यंत दाखवलाय आपल्या बॅटमधून मोठे फटके ज्याने दाखवलेत, आपल्या बॅटमधून षटकार चौकार जो खेळलाय तो अविनाश पाटील स्ट्राईकवर आलाय. 41 रन्स. कितीचा वान, कितीचा टार्गेट सेट होत आहे, किती धावसंख्या जमून या मॅचमध्ये उच्चांक गाठला जातोय. इनामपुरी संघाला टार्गेट किती दिलं जात आहे. मागच्या मॅचमध्ये देवस संघानं 24 जमवल्या, 25चं टार्गेट. आता 41 सध्या जमत आहे स्थित परिस्थितीमध्ये. परंतु अंगदला माहिती आहे अविनाश जरी मोठे फटके खेळत असला तरी त्याला कसं बीट करायचं हे त्यानं दाखवलंय. अगदी समोरून थोडासा चेंडूला टर्न केलं, स्कीट केलं आणि बॅट आणि चेंडूच्या किंचित अंतर राहिलं आणि त्यानंतर येणारा हा डॉट बॉल. येणारे बॉल आता बाकी असतील 4. त्यामध्ये अविनाश आणि समोर अंगद पाटील. वेगवान बॉल, लाईन थोडीशी खराब, पंच सांगत आहेत खरा बॉल असेल, वाईट बॉल आहे. वाईटची एक्स्ट्रा धाव जोडली आणि धावसंख्या 42. कारण कधी कधी बऱ्याच वेळेला असं होतं एखादा चेंडू बॅटमध्ये जाणं, ओव्हरपिच देणं, त्याच्यापेक्षा एखादा वाईट टाकणं कधी कधी गोलंदाज हे सुद्धा पसंत करत असतो. कारण त्याला माहिती आहे षटकार खाण्यापेक्षा एखादा वाईट बॉल टाकणं सुद्धा महत्त्वाचं आणि ते इथं केलं आहे अंगद पाटीलना. पुन्हा एकदा अंगद पाटील त्याच्यावर हल्लाबोल होईल का, मोठे फटके येतील का हे सुद्धा पाहायला मिळेल. परंतु अगदी यष्टीरक्षकाच्या वरून हा बॉल पाहायला मिळाला. बॅटला एज लागली, स्पर्श झाला होता, बॅकअप मिळालं, मागं एक सिंगल मिळाली. सिंगलनं धावसंख्या 43 धावसंख्या. चेंडू क्रमांक संपले 3. गोलंदाजी करत असताना अंगद पाटील खरं सातत्यानं तो कारनामा करत आलाय आणि आपली गोलंदाजी जी नैसर्गिक आहे तो इथे साध्य करतोय आणि आपल्या टीमसाठी या षटकामध्ये कमी धावा खर्च करतोय. किरण भोईर अक्रॉस द लाईन, गोल फिरले परंतु यष्टांच्या मागे झेल टिपला गेलाय फर्स्ट स्लिपच्या अगदी दिशेनं आणि इथून मात्र झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाला परतावा लागताय. किरण भोईर जो सलामीला आला होता
तो अगदी मी म्हणेन फारशी कामगिरी करू शकला नाही. चेंडू आपण पाहिले तर 8 बॉल खेळलाय, 8 धावा आणि इथून मात्र परतीचा प्रवास त्याचा झालाय सुरू. किरण भोईर बाद. नाही आणि अगदी आपण पाहिलं तर डीजे मध्ये असेल, गीतांमध्ये असेल, नवीन नवीन ट्रेंड काहीतरी असतं दरवर्षी. नवीन काही ना काही दरवर्षी नवीन आपण ऐकत असतो, पाहत असतो. आणि आमची HDC असेल, सूरज असतील, त्यांच्या माध्यमातून आपण विचार केला, सँडी असतील, अगदी त्यांच्या माध्यमातून साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. तुम्ही चेंडू संपले 4, 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. एकात मोठा फटका येईल का? आशिकेश भोईरला आपण पाहत आहे. आशिकेश आलाय, त्याच्याकडे सुद्धा चांगली गुणवत्ता आहे, मोठे फटके आहेत. अंगद पाटीलच्या समोर तो 2 बॉल कसे फेस करतो आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्विच इट करतायत, स्विच इटचा प्रयत्न केलाय, परंतु इथून मात्र क्रीज सोडली. अविनाश पाटीलनं रनआउटची विकेट पाहायला मिळाली आणि इथून मात्र बाद होत असताना बॅट्समन अविनाश पाटील. अगदी ज्या अविनाशने या मॅचमध्ये टीमला सावरले, डावाला सावरलंय, असं वाटलं होतं की 35-30 पर्यंत थांबेल की काय संघ, परंतु त्या संघाला 43 पर्यंत घेऊन आलाय तो म्हणजे अविनाश पाटील. 12 मध्ये 29 धावा, 3 षटकार आणि 2 चौकार अशी धावसंख्या त्यानं जमवली आणि चांगला त्यानं या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये क्लास दाखवलाय. कारण फॉर्म जो म्हणतो ना आपण टेम्पररी असतो, परंतु क्लास हा परमनंट. कारण तुमच्यामधील क्लास कोणी हिरावून घेऊ शकत नाही, चोरू शकत नाही, या साऱ्या गोष्टी असतात. कारण तुमच्याकडे जी कल्पकता बुद्धी आहे, जी बुद्धी असेल ना, ती बुद्धी कुणी चोरू शकत नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. रनआउटची संधी आहे पुन्हा एकदा. आशिकेश भोईर पुन्हा एकदा बाद. 2 चेंडू डॉट खेळले आणि त्याच्यावर 2 रनआउटच्या विकेट. आणि इथून मात्र अंगदनं षटक ठेवलं शेवटचं का. चला चिंचपाडा संघ, आपणाला आणखी एक पुकार दिला जातोय, कारण आपण हजर राहायचं आहे. यामधून जो जिंकेल तो आपल्याबरोबर खेळणार आहे आणि आजच्या या रात्रीमधून एक संघ सुपर 6 साठी आपण क्वालिफाय करतोय, हे लक्षात घ्या. चला इथून मात्र 43 जमल्या, 43 रन्स इथून जमल्या. आणि मग त्यामध्ये सिंहाचा वाटा, मोलाचं योगदान राहिलं. अविनाश पाटील 29 धावा आणि त्या जोरावर 43 करायचे त्या KPC इनामपुरी संघाला. अंगद पाटील अँड कंपनी येणारी 5 षटकं, 30 बॉल टार्गेट ठेवलंय ते तब्बल 44 धावसंख्या. आणि अंतिम सामना असेल बघा, कालच्या रात्रीमध्ये सुद्धा 4 षटकांचा सामना झाला आणि जो तिसरा राऊंड असेल सुपर 6 मध्ये जाण्यासाठी, तो 4 षटकांचा असेल. याकडे लक्ष द्या आपण, कारण बऱ्याच ठिकाणी पहिला सामना 5 षटकं, सेकंड राऊंड 4 षटकं, नंतर 3 षटकं आपण पाहत असतो, परंतु 5-5 आणि 4. चला चिंचपाडा संघ आपण रिपोर्टिंग करा. आला सर तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. दुसऱ्या सत्रामध्ये करायचे इनामपुरी संघाला 44 धावसंख्या, 30 बॉल 5 षटकांमध्ये. मग विचुंबे टीमनं मागच्या मॅचमध्ये केलेली चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीचा नमुना त्यांनी पेश केला. चांगली गोलंदाजी करताना त्या धावा डिपेंड केल्या. या मॅचमध्ये पुन्हा एकदा तेच चित्र अगदी या मॅचमध्ये पाहायला मिळेल का. चांगली गोलंदाजी करून धावा वाचवल्या जातील की मग इथून मात्र जर विचार केला आपण तर KPC इनामपुरी या 44 धावा जमवेल, हे नक्की पाहिलं जाईल, अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहत राहील स्पर्धा स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक, जय हनुमान क्रिकेट संघ बामणडोंगरी आयोजित कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 पर्व 15व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा. ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी 30 बॉल आणि 44चं टार्गेट. पुन्हा एकदा सागरदादा मांडवकर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हेच धन्यवाद.
धन्यवाद शेखर. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये आपण सहर्ष स्वागत करतोय. कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 तर टार्गेट सेट केले श्रीजा 11 KPC इनामपुरी या संघाचं लॉर्ड्स आज आपण पाहतोय. नेतृत्व करतो अंगद पाटील, अक्षय पाटील या संघामध्ये, कुणाल पाटील, अरविंद पाटील, संदेश म्हात्रे, कार्तिक म्हात्रे, अमोल पाटील असतील आज या संघामध्ये. भाविक, सागर राज अशी ही संपूर्ण स्क्वॉड आपण पाहतोय. ऑन्टी सुद्धा आहे. आणि आज भोईर ब्रदर्सकडून भैरवनाथ विचुंबेचा लॉट आपण पाहिला संघ खेळाडूंचा भरणा. तर त्यामध्ये अशिकेश, किरण, अविनाश, शैलेश भोईर, स्वप्नील कांबळे, जतीन भोईर असतील, सुशील भिंगारकर, ऋषिकेश, आज आशिष भोईर, रोहित पाटील, यश, हर्षद, सुमित. तर धारावी संघाचे पॅकर्स आदरणीय गणेश शेठ यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. काही आमची आयोजक कमिटी सुद्धा अतिथी कक्षांमध्ये आसन आणि त्यांचं सुद्धा अजूनही स्पर्धेवर कटाक्ष लक्ष. तर 44चा टप्पा ओलांडायचे सामना आपण पाहतोय श्रीजा 11 KPC इनामपुरी आणि त्यांच्या विरुद्ध भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे. 5 षटकं, रिक्वायर 100, 8.80. समोर उभा आहे ॲज अ प्रोफेशनल प्लेयर अंगद पाटील. पहिला चेंडू, प्रहार करण्याचा प्रयत्न, देहबोली सांगितली अंगदनं, खेळीन तर फटक्यांची, तोच फटका. काय प्रयत्न होता बघा. थोडी हलकीशी स्माईल पाहायला मिळाली. अविनाश आणि अंगद खूप चांगले मित्र सुद्धा आहेत. आदर्श स्पोर्ट्ससाठी ज्यांचं योगदान आपण नेहमी पाहतो. आणि हा डॉट बॉल, पुढचा चेंडू, चढवला हल्ला, इनसाइड सर्कल, फिल्डर तिथे रेडी होते. एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, व्हेरी एक्सपिरियन्स प्लेयर्स. सुशील भिंगारकर, आजही ती गुणवत्ता आपण त्यांची पाहतो. जेव्हा जेव्हा षटकाची जबाबदारी येते, मागच्या 3-4 वर्षामध्ये त्यांचं योगदान संघासाठी उपयुक्त राहिलं. स्लीपमध्ये जरूर आपण पाहतो सुशील भिंगारकर यांना. सामना पाहायला मजा येईल, दोन्ही संघांचा कस लागेल. मात्र अविनाश संघाचा प्रमुख गोलंदाज आहेत. डॉट आणि सिंगल, धावफलक 1, पाठलाग करायचे. ओ आक्रमण करते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, मिड ऑफला उभे होते, फिल्डर तिथे पाहिलं. शैलेश भोईर, विचुंबे विरुद्ध इनामपुरी, हे द्वंद्व युद्ध मैदानावर. सुरुवातीला अडकळत कंपॅरिझन सुद्धा आपण केली. मागच्या पूर्वार्धामध्ये उत्तरार्ध आता सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय धावा आल्या होत्या 4. अविनाश 3 चेंडू, खूप सुंदर प्रकारे चेंडू हाताळतो. मात्र आता गॅप मधून हा सनसनीत चौकार. आतापर्यंत लेखा जोखा आपण पाहिला. विनिंग टार्गेट 44. सांगू इच्छितो 4-4 सामना होता ग्रुप ए मध्ये. उमेश सर आम्हाला नक्की माहिती दिली. नानकर आणि मुरबी. 44 टार्गेट. गोलंदाज सुद्धा या मैदानावर खूप काही करू शकतात. अविनाशची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह बॉलर आहे तो, मॅचला यू टर्न देऊ शकतो. संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. मात्र मैदानावर अंगद पाटील आहे, त्याचा मास्टर प्लॅन रेडी असेल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा 5. 44चं टार्गेट आहे. KPC इनामपुरी विरुद्ध भोईर ब्रदर्स विचुंबे आज खेळतोय. पुढचा चेंडू, आक्रमण, चढवला हल्ला, फलंदाजानं केलं आक्रमण आणि कार्तिक म्हात्रेच्या बॅट मधून हा टोले जंग षटकार. आकर्षक बघा, लाईन ओळखली, बॅटचं तोंड उघडलं आणि हा फटका. U6 षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 11 धावा झाल्यात. पूर्वार्ध आणि उत्तरार्धाचा आपण तुलना केली तर 4 धावेचं षटक होतं अंगदचं आणि आपण पाहतो अविनाश. चला, जास्त वेळ तुम्हाला शॉर्टेस्ट मीटिंगला सुद्धा परमिशन नाही आहे, या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या. 11ची सरासरी आपण पाहतोय. 24 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अजूनही 33 धावा दूर आहेत.
कुबेर ग्रुप ट्रॉफी संपूर्ण जे हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा खूप महत्त्वाची मेहनत नेहमी असते. संजयजी ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार विचुंबे विरुद्ध KPC इनामपुरी युद्ध मैदानावर अविनाचं षटक 11 धावेचं राहिलं. 2 चेंडूवर मोठे फटके आले 6-4. मात्र त्यानंतर आपण पाहतो हे षटक हाताळते स्वप्नीलनं. उर्वरित चेंडू अविनाशचे पाहिलेत तर सुंदर गोलंदाजी, जोरदार अपील अंकत होता. स्विंग चेंडू झाला स्वप्नीलचा. बघा अपील मध्ये उत्साह. एक एक डॉट बॉल खूप काय करू शकतो. JP पॅनल अंपायर्स या स्पर्धेला कव्हर करतात. अतिशय अनुभवी आहे, प्रचंड अनुभव आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतात आणि तज्ज्ञ अंपायर पॅनल आपण या पॅनलमध्ये पाहतो. स्वप्नील पुढचा चेंडू अंगदनं प्रहार केलाय दूरवर. फिल्डर रेडिओ ऋषिकेश पाटीलला आपण तिथे पाहतो. चेंडू अडवलाय त्याने. स्वप्नील कौतुक करत असताना पाठीराख्यांचं सिंगल डबल चालेल, मात्र धावफलक आपण सुरू ठेवू. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. 12 धावा आहेत. टार्गेट आहे 44. दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा आहे. पुढचा चेंडू स्वप्नील कांबळे. आक्रमणाचा प्रयत्न. एक षटकार ठोकणारा फलंदाज. कार्तिक कडून संघाला खूप काही अपेक्षा आहेत. यंग टॅलेंट आहेत. बऱ्याच वेळा अंगदच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी चांगला खेळ केला, मात्र स्वप्नीलनं आपलं व्हरायटी व्हेरिएशन दाखवलं. प्रत्येक चेंडू गणित तो विविधता दाखवते आणि लयबद्ध गोलंदाजीनं मॅचमध्ये संघासाठी योगदान देतोय. आता ऑफस्टमला समोर ठेवला. अंगद निघाला 1 धावेसाठी. लक्ष बॅकअप रेडी आहे तिथे. अविनाशला तिथे पाहिलं. सुंदर क्षेत्ररक्षण. काय खेळ केला संग्राम विरुद्ध नितलस विरुद्ध खेळताना. गोलंदाजीनं सामना जिंकून दिला आणि आता तो सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दोन्ही संघ आपण पाहतो एक एक विजय प्रस्थापित केले. अंगद अपील मध्ये उत्साह. ही विकेट हवी होती, गोल्डन विकेट. भोईर ब्रदर्सचा पारडा आता जड होते कारण ही विकेट हवी होती. स्वप्नीलचा हा चेंडू. ओहो, अंगदचा प्रयत्न फसला. दबाव तंत्राचा वापर होते. अंगद थोडा नाराज आहे, मात्र धावा होऊ शकतात. चांगली भागीदारी बनवणं खूप महत्वाचे. नवीन फलंदाज सरकलाय कुणाल पाटील. बंटी भोईर पाहतो. बंटी डिजिटल फोटो स्टुडिओ, अगदी प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. ओमकेश आम्हाला सांगतोय का बंटीचा संघ आहे. बंटी नक्कीच आपण पाहतोय. पाठीराखा वर्ग. बंटी डिजिटल या स्पर्धेच्या माध्यम प्रायोजक. बंटी स्टुडिओ अँड ग्राफिक डिझाईन्स आपण या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक. लक्षवेधी मॅचकडे आतापर्यंत कुणाल आला क्रमांक 3 वर. सेफलँड कोणी क्षेत्ररक्षक नाही. स्फुट आवाज ऐकायला आला. बघा आज पूर्णमध्ये वातावरण पाहिलं तर भोईर ब्रदर्स स्वप्नीलचं हे यशस्वी षटक आणि 10वा देऊन गेले. या षटकामध्ये फक्त 4 गुड बॉलिंग. दबाव निर्माण झाला. श्रीजा 11 KPC इनामपुरीवर. टार्गेट आहे 44. विनिंग कॅल्क्युलेशन बघा तुम्हाला फक्त ब्रेकमध्ये टीम मिटिंगला परमिशन आहे. 15 धावा आहेत. 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक होतं अविनाश स्वप्नील कांबळे आणि आता पसंती दिली सुशील भिंगारकर. एक्सपिरियन्स प्लेयर आहे. बऱ्याच वेळा त्यांनी जबाबदारी स्वीकारलेत. महत्त्वाच्या फलंदाजांना सुद्धा बऱ्याच वेळा बाद करून संघासाठी फलंदाजांना 4ही मुंड्या चित करून अनेक विजय मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीने दाखवलेत. कार्तिकला आपण पाहते 6 चेंडूचा सामना केला. 11चं योगदान. कार्तिक एक यंग टॅलेंट आहेत. वॉरियर्स आहेत. संघासाठी तो सुद्धा लढा देऊ शकतो आणि वॉरियर्स म्हटलं तर योद्धा. आता कार्तिकला हेच करावं लागेल. 6 चेंडूमध्ये 11. एकूण धावा 15. 18 मध्ये 29. समोर ठेवला. ड्राईव्ह करतोय.
डीप एक्स्ट्रा कव्हर झाली चूक मिसफिल्ड आणि ही थोडी डोकेदुखी असेल. क्षेत्ररक्षण भूमिका खूप महत्वाची असते आणि अविनाशच्या समोरून हा चेंडू गेला. तो सुद्धा त्याला सुद्धा चक्रावलं. आता धावफलक पुढे सरकेल. जे क्षेत्र विरचले आणि आपण पाहतो थोडासा बदल करत असताना विनिंग कॅल्क्युलेशन 17 मध्ये 25 सुशील बिंगारकर. राऊंड विकेटनं सुंदर गोलंदाजी. व्हेरी एक्सपिरियन्स प्लेयर. कमबॅक करून देत असताना कॉन्फिडन्स वाढवते. जरी फटका गेला तरी मी डॉट बॉल फेकू शकतो. व्हरायटी आणि व्हेरिएशन या गोलंदाजाकडे. नाईस लाईन आहे. संघाच्या कित्येक वेळा मदतीला धावून आल्या. आपल्या गोलंदाजीनं वेगळा नूर सुद्धा दाखवलाय. सुशील बिंगारकर 16 मध्ये 25. अजूनही दोघांनाही समान समान संधी. राऊंड विकेटनं ऑफ स्टंपला ठेवला. लो फुल टॉस त्याला ड्राईव्ह करतो डीप कडे. फिल्डर रेडी होते. हर्षद भोईरला तिथे पाहते. गुड फिल्डिंग. एकनी धावफलक पुढे सरकेल. आणि कार्तिक एक योद्धा आहे आणि योद्धाने कधी रणांगणावर शस्त्र टाकायची नसतात असं म्हटलं जातं. आणि बॅटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार केला कार्तिक आणि कुणालवर हा संघ डिपेंड असेल. 15 मध्ये 24. धावफलक 20. टार्गेट विजयासाठी 44. सामना कोण जिंकेल. आपल्या फलंदाजांची प्रतिभा आता दाखवावी लागेल. गोलंदाजी अतिशय चांगली होते. डाव सावरताना भरभक्कम साथ दिली. सुरुवातीला 2 षटकामध्ये अविनाश होते. स्वप्नील होते. 15 मध्ये 24. नेक्स्ट बॉल समोर ठेवला. सिंगल चालेल. कदाचित मनात हेच म्हणत असेल सुशील. पुन्हा मिसफिल्ड. हो बॅकअप रेडी. तिसरा क्षेत्ररक्षक गेला. अविनाश होता. मिडलला प्रयत्न झाले मात्र त्यानंतर बॅकअप रेडी होतं. गुड फिल्डिंग. हर्षदला तिथे पाहिलं. तिथे वेळ मिळाला आणि तितक्या वेगानं 2 धावा पूर्ण केल्या. फास्ट क्रिकेटमध्ये आकड्यांना महत्व दिलं जातं. थोडी आघाडी मिळाली. 14 मध्ये 22. एक मोठा फटका आला तर धावसंख्या बरोबरी साधेल हे सुशील बिंगारकरला माहिती आहे. ठाऊक आहे फलंदाजांना बरोबरी साधायची असेल तर आक्रमण करावं लागेल. सामना कोण जिंकेल अजूनही उत्कंठ आहे. 14 मध्ये 22. सुरेख चेंडू. यश लागते. फलंदाज क्रीज सोडतोय आणि आता आवाज आला विचुंबेची पाठी राखेत. मॅचला एन्जॉय करताना श्रीजा 11 KPC इनामपुरी विरुद्ध भोईर ब्रदर्स. फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता आणि जरूर विनिंग कॅल्क्युलेशन. धावा 44 टप्पा ओलांडायचे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा पाहतो आपण. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावा. सुशील बिंगारकर. आता चेंडू शिल्लक 13 चेंडू 22. 13 मध्ये 22. नवीन फलंदाज सरकला. थोडासा विनाश नाराज आहे. फिल्डिंग होत नाही. रिप्लेसमेंट बदलली मात्र आपल्या पोझिशनवर सर्व फलंदाजांना जशी मेहनत घेतात तशी मेहनत आता फिल्डिंग करताना भोईर ब्रदर्सला करावी लागेल. भरभक्कम फलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे मात्र इथून कमबॅक होणं सुद्धा महत्वाचे आहे. कार्तिक कडून अपेक्षा आहे त्याच्याकडून भन्नाट खेळ होणं. मैदानावर तग धरलाय त्याने. संघाचा डाव सांभाळतो. 13 मध्ये 22. मिडल स्टंपला चेंडू ठेवला. सुशील बिंगारकर बॅकअप साठी रेडी झाले. 2 धावेसाठी निघालेत. सिंगल डबल थ्रो होतोय. ओ जीव ओतून प्रचंड मेहनत होते. सामना सोडायचा नाही. स्पर्धा तेवढी लोकप्रिय आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची मजाच काही वेगळी आहे हे दाखवून देत असताना दोन्ही संघ या मैदानावर. इक्वेशन ॲनालिसिस. 12 मध्ये 20. धावा झाल्या 24. गडी बाद 2 आणि टार्गेट 44. संजय शेठ ठाकूर जे हनुमान एंटरप्राइजेस चे ओनर्स आपण जरूर पाहते. कुबेर ग्रुप ट्रॉफी शॉर्टेस्ट टीम मीटिंग काय होऊ शकतो या मॅच मध्ये जरूर पाहते. दोन्ही संघाचा पाठीराखा वर्ग. गोलंदाजांना आपली मक्तीगिरी दाखवली. संघाची सुरुवात आपण पाहतो सुरुवातीला थोडी खराब झाली मात्र त्यानंतर संयमी फलंदाजीनं कार्तिक अजूनही खेळतोय मैदानावर. 9 चेंडू 16 धावेची गरज. 9 मध्ये 16 वैयक्तिक. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी.
संदेशचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर एक चेंडूचा सामना केला, 9 मध्ये 16 करतो. भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे 9 मध्ये वैयक्तिक 16. कार्तिक जो सलामीला आलाय ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. वैयक्तिक योगदानमध्ये 16, त्याचं योगदान 24 मध्ये 16 म्हणजे एकटा नडतोय तो कार्तिक. tenniscricket.in लक्ष विद्या मॅचकडे. कुबेर ग्रुप ट्रॉफी सामना दोन्ही संघांना महत्वाचा. आता थोडे चेंजेस केलेत, जबाबदारी स्वीकारली स्वप्नील कांबळेनं. सामन्यामध्ये अजूनही काय होऊ शकतो स्वप्नील कांबळे. इक्वेशन स्क्रीनवर 12 मध्ये 20. रिव्हर्स अटेम अपील मध्ये उत्साह. यस एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. ओ बॅड लक. कार्तिक नाराज आहे. 9 मध्ये 16 तो खेळत होता, मात्र आता निराश मनानं परततोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. 10 मध्ये वैयक्तिक खेळला, 16 नाराज आहे. कमबॅक करत असताना लक फॅक्टर आज मात्र लक फॅक्टर बाजूने भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबेकडे. कारण पहिला सामना ज्या पद्धतीनं जिंकला कुणी विचार केला नव्हता. विचुंबे संघ जरूर प्रयत्न करत असेल, आम्ही वचनबद्ध आहोत. त्यांचे गोलंदाज तेच सांगत असताना सामना त्यांना जिंकायचे. स्वप्नील कांबळे धीर देतो सर्वांना आणि हे त्याचं बऱ्याच वेळा आपण पाहिले, शांत डोक्याने हुशारीनं खेळतो. 44चं टार्गेट आहे. 4थं षटक मार्गस्थ. 24 3 विकेट गेल्यात. नवीन फलंदाज सरकलाय. 10 चेंडूचा सामना केला होता तो कार्तिक बाद झाला, आपल्या मार्गातील अडथळा दूर केला. आता अक्षय. ओ बॅड लक. काय विपरीत घडतोय मैदानावर, काय चाललंय. ज्या पद्धतीनं कार्तिक आउट झाला आणि बघा हा चमत्कार, जादुई गोलंदाजी. अक्षरच्या स्पर्श केला, बेल्स पडल्या आणि मॅच मध्ये ही वेगळी कलाटणी. स्वप्नील कांबळे बॅक टू बॅक 2 विकेट. सुरुवात थोडी चांगली होती कारण पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. स्वप्नील कांबळेच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या. आपण आकड्यांची जादू पाहतो. एकूण विकेट गेलेत आतापर्यंत. बॅटिंग टीम श्रीजा 11, KPC इनामपुरी 4 गडी बाद. धावा 24. 4th ओव्हर हॅट्रिकच्या मार्गावर स्वप्नील कांबळे नवीन फलंदाज. इथून मॅचला काय टर्न देणार गोलंदाज फलंदाज हेच जरूर पाहायला मिळेल. सामना जिंकायचा असेल तर आता फलंदाजांना आक्रमक होणं खूप महत्वाचं आहे. इम्प्रेस करतोय स्वप्नील आपल्या भेदकतेनं. कारण रन रेट 60ची सरासरी, मात्र आता 12च्या सरासरीनं हा ओघ वाढवावा लागेल. श्रीजा 11 KPC इनामपुरी चांगली रंगत आपण इथे जरूर पाहतोय. 24 धावा. अपील जोरदार. बघा किती आक्रोश होता या अपीलवर. पंचांनी फेटाळले. लेग बाईजनं धावा मिळेल. स्वप्नीलनं खूप चांगल्या पद्धतीनं षटक हाताळतो, मेहनत करतो मैदानावर आणि त्याची रिझल्ट इथे पाहायला मिळताना. खेळपट्टीवर पुन्हा एकदा गोलंदाज जम बसवतात. अक्षरशः श्रीजा 11 KPC संघाच्या फलंदाजांचं खच्चीकरणाला सुरुवात केलं. हा लॉफ करतोय, हा फटका हवा होता. टोले चंग दणदणीत सुपर 6 मेगा 6 मिड विकेटच्या वरून ठोकलेला. का बॅलन्स होतं संदेश. संदेश मात्र डेंजरस बॅट्समन सुद्धा. दणदणीत हा चेंडू त्याने फेकून दिला. पाहायचे लक्ष कशा पद्धतीनं गाठणार. 8 बॉल 13. मी म्हटलं एक मोठा फटका बरोबरी साधेल. आता जरूर जबाबदारी ती संदेशवर. 2 चेंडूमध्ये 8 खेळतो, 8 मध्ये 13. इक्वेशन आपण जरूर पाहतो. 8 बॉल 13. श्रीजा 11 KPC इनामपुरी 31. 4 गडी बाद. टार्गेट 44. मॅच मध्ये इंटरेस्टिंग. पुन्हा केलं आक्रमण. लॉंग ऑनला गुड फिल्डिंग. सिंगल चालेल हेच म्हणत असतील, मात्र संदेशला सामना सोडायचा नाही. अजूनही मॅच मध्ये इंटरेस्टिंग कहाणी, अचूक टप्पा, विविधता जरूर दाखवली.
मात्र एक फटक्यानं पुन्हा मॅच मध्ये कमालीचं वातावरण. भयानक क्रिकेट 7 मध्ये करायचे 12 धावेची गरज. शेखर, प्रत्येक सामना अटीतटीचा होते. उमेश सर सांगतात का पहिल्या रात्रीपासून हेच होते, ही जादुई खेळपट्टी. पुन्हा आक्रमणाचा प्रयत्न, सिंगल मिळेल, प्रयत्न होतील 2 धावेसाठी. 2 धावे घेणं हे महत्वाचं होतं. धाव फलक पुढे सरकेल. आता चेंडू शिल्लक 6 धावा झाल्या 34. 4 विकेट टार्गेट 44. कोण जिंकेल? आपला अनुभव पणाला लावावा लागेल. श्रीजा 11 केपीसी इनामपुरी जिंकेल का भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे? अटीतटीची लढत का होईल या सामन्यामध्ये? तसं म्हटलं जातं रजनीकांतचा सिनेमा सर्वांना पाहायला आवडतो आणि रजनीकांत अभिनेता शेवटपर्यंत काय काय करेल, कोणती भूमिका करेल याचा नेम नसतो. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा हेच आपण पाहतोय. इंटेलिजंट क्रिकेट आपण जरूर पाहतोय. भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे, चंदन पाटील यांना पाहतोय बिग सपोर्टर्स मॅचला एन्जॉय करताना. 6 चेंडू 10 धावेची गरज. लक्ष विद्या मॅचकडे 34 धावा झाल्यात. 4 गडी बाद. काही होऊ शकतो. जितकी चांगली गोलंदाजी काढली, जेवढी मेहनत केली, मात्र त्यानंतर संदेशच्या एक फटक्यानं मॅचला वेगळी कलाटणी दिली. अजूनही त्याची ध्येयबोली सांगते का सामना त्याला जिंकून द्यायचे. 3 मध्ये वैयक्तिक 9. 6 चेंडू 10 धावा. मॅच विनर कोण असेल? गोलंदाज झालाय जतीन भोईर. यंग टॅलेंट आहे, युवा आहे. परिस्थिती कशी असू द्या, हार मानायचे नाही. लक्ष विद्या मॅचकडे 6 बॉल 10 ची गरज. श्रीजा 11 केपीसी इनामपुरी. मध्यरात्रीनंतर 1:57 आणि वातावरण गरम करणारा सामना. पहिला चेंडू आणि हा व्हाईट बॉल. एक अवांतर धाव खूप काही करू शकेल. पुन्हा मॅच मध्ये इंटरेस्टिंग रंजकता वाढते. 6 मध्ये 19. जतीन भोईरकडे वेगळा कॉन्फिडन्स आहे. तो समोर कोणी फलंदाज असू द्या, भय त्याला अजिबात नाही. मात्र डॉट बॉल विकेटसाठी तो प्रयत्न करतोय आणि एका बाजूला संदेश प्रयत्न करतोय. ओ गुड बॉलिंग व्हेरिएशन. कमबॅक करत असताना जरूर वातावरण गरम झाले, चांगली झुंज रंगतोय. उनकेश आम्हाला सांगताना प्रत्येक सामने पहिल्या रात्रीपासून शेवटपर्यंत जातात. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य. लक्ष विद्या मॅचकडे पुन्हा एकदा भयानक क्रिकेट. कोण कुणावर पलटवार करणार? आघाडीवर पिछाडीवर दोघांनाही समान संधी. 5 मध्ये 9. एक फटका मॅच बनवेल. विकेट डॉट बॉल. मॅच मध्ये कमबॅक करेल भोईर ब्रदर्स. 35 धावा. ओ गुड बॉलिंग. जतीन भोईर अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल फेकणं ही किमिया साधतोय. जतीनची गोलंदाजी आवडली असेल ते कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. इफेक्टिव्ह ठरलाय. मात्र संघनायकाला माहिती आहे डॉट बॉल या सामन्यामध्ये जरूर ताकद निर्माण करेल. मात्र एक फटका काही करू शकेल. 4 मध्ये 9. समोर संदेश. गुड बॉलिंग. काय दिशा आणि यष्टीरक्षक स्वप्नील कांबळेचा प्रामुख्याने कौतुक करूया. काय चेंडू पकडलाय, काय ती नजर होती. कित्येक वर्ष क्रिकेटची केलेली सेवा. 3 मध्ये 9. जतीन भोईर. जतीनला माहिती आहे सामना अजूनही आपल्या खिशामध्ये नाही. संदेशला आणि इथे जतीन फलंदाज संदेशला मामा बनवतोय. मैदानावर 3 चेंडू 9 धावेची गरज. 35 क्लोज क्रिकेट. 44 धावा. वातावरण झाले गरम. जेल होणार का? सोडला जेल. अशा परिस्थितीमध्ये जेल सोडणं म्हणजे धोक्याचा इशारा. जेल कोणाचा सोडलाय? तर ज्यानी षटका ठोकलाय त्या संदेशचा जेल सोडलाय. 2 चेंडू 7 धावा. चला विचुंबेचे प्रेक्षक वर्ग टाळ्या येऊ द्या. श्रीजा केपीसी इनामपुरी टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 2 चेंडू 7. युद्ध. जतीन भोईर संदेश. क्रॉस बॅटेड. मात्र स्ट्राइक रोटेट होत नाही. व्हाईट बॉल. जतीन कडे अजूनही सुप्त क्षमता आहे. कॅपॅसिटी कुवत आहे. संदेश कडे पलटवार होते.
अटीतटीची लढाई, करो या मरोची लढाई, काय येऊ शकतो या मॅच मध्ये. कमालीचा सामना आहे. चला वेळेचे भान असू द्या, दोन्ही संघ या सूचनेकडे लक्ष द्या. सुंदर वातावरण. पॅव्हलियन मध्ये खेळाडू आपण बसायचे सूचना आलेत. जल्लोष जरूर साजरा करा, आपण जरूर वेळ देऊ. मात्र मॅच गरम आहे. 2 चेंडू 6 डॉट बॉल कमबॅक करेल मात्र शेवटपर्यंत सामन्याचा निकाल. ओहो, व्हॉट अ कॅच, अमेझिंग, अनबिलिव्हेबल. काय झेल टिपला. अशिकेशसाठी टाळ्या उद्या. पाठीराख्या मैदानावर कोणी जायचं नाहीये. स्पर्धेची डिसिप्लिन मेंटेन करायचा संदेशनं छान प्रयत्न केला. मात्र बॅड लक, तो नाराज आहे. सामना गेला नाही. शेखर प्रेक्षकांना असे सामने पाहायला नेहमी आवडतात आणि तो सामना पाहायला मिळतो. 1 बॉल 6. व्हेरी टफ मॅच, व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. काय सामने पाहायला मिळतात. संजय शेठ ठाकूर यांच्या या 15व्या पर्वामध्ये थंडी उडवणारा सामना आहे. 1 चेंडू 6 धावा. काय घडेल सामन्यामध्ये. चला स्पीडअप करा, वेळेचं भान असू द्या, दोन्ही संघांना सूचना आहे. आणि इथे कमालीची गोलंदाजी. जतीन भोईर व्हाईट बॉल नंतर 3 डॉट 1 विकेट. अशिकेची झेल टर्निंग पॉइंट ठरेल का. जसा भारतीय संघानं विश्वचषक जिंकलो होता आणि तेव्हा सूर्यकुमार यादवनं पकडलेला झेल जो आजही सर्वांच्या लक्षात आहे. जर सामना उमेश सर हा जिंकला, विचुंबे संघाने तर अशीच प्रामुख्याने कौतुक होईल. मात्र अजूनही सामना श्रीच्या 11 KPC नामपुरीला गेला नाही. नवीन फलंदाज झालाय अरविंद, जो सुद्धा या सामन्याला जिंकू शकतो. काही होऊ शकतो. 1 चेंडू मध्ये 6 धावा असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण आधुनिकता पाहिलेत. असे अनेक सामने जिंकताना बॅटिंग टीमला पाहिलेत. काय होऊ शकतो. धडधड वाढते. व्हेरी क्लोज मॅच. चला प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजून या चेंडूचं स्वागत करूया आपण सर्वांनी. 1 चेंडू 6 धावा. समोर अरविंद षटकार येईल का गोलंदाज जतीन डॉट विकेट. 1 बॉल 6. गुड बॉलिंग. आज भोईर ब्रदर्स तुफान फॉर्म मध्ये. भैरवनाथ विचुंबे संघाना दणदणीत विजय. चला जल्लोष जरूर करा. लाईनअप व्हा दोन्ही संघ. चला टॉस साठी आम्हाला माहिती दिली उनकेशनं 2:30 वाजेपर्यंतच परमिशन आहे आज, तर थोडा स्पीडअप करा. चला टॉससाठी या. अविनाश